तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा खून, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे घडलेली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या एका तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा येथील रहिवासी दत्ते सोमा गवळी यांचा खून किसन गुलाब साबळे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी यांच्या पुतणीसोबत त्यांच्या किराणा दुकानावर बोलत उभा होता. त्यावेळी दत्तू गवळी यांनी तिला तू इथून निघून जा असं सांगत हटकलं. त्यानंतर दत्तू गवळी किराणा दुकानावरून आपल्या घरी गेले. मात्र अवघ्या 15 मिनिटांनी दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आले असता किसन साबळे तिथेच उभा होता. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून दोघांमध्ये झटापट झाली. झटापटी दरम्यान दत्तू गवळी खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी आरोपी किसन गुलाब साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.